यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातला वाद समोर आलेला आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदातला स्थगिती राज्य सरकारकडून पालकमंत्री पद निवड रद्द करण्यात आलेली आहे। पालकमंत्री पदावरून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच बघायला मिळते। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद बघायला मिळतोय। तर आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, हा वाद खूप आधीपासून बघायला मिळतोय, सध्याचे काय अपडेट्स येत आहेत? आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्याला रवाना झाले आणि दावोस दौऱ्याला रवाना होताना महाराष्ट्रातील पालकमंत्री पदासंदर्भातली यादी जाहीर करण्यात आली। मात्र नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यावरून आपल्याला प्रामुख्याने महायुतीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये यापूर्वी दादा भुसे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं होतं, मात्र आता भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातला स्टे कायम करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पद देण्यात आलं। मात्र भरत शेठ गोगावले ह्याच रायगड जिल्ह्याचं आपल्याला नेतृत्व करताना पाहायला मिळतात। त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की मला जेव्हा मंत्री केलं जाईल तेव्हा रायगडचा पालकमंत्री मीच होईल। मात्र रायगडचं पालकमंत्री पद खेचून आणण्यामध्ये सुनील तटकरे यांना मोठं यश आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता पुन्हा एकदा रायगडमध्ये भरत शेठ गोगावले यांच्या समर्थकांनी जवळपास 40 समर्थकांनी राजीनामा देत आपल्याला दबाव तंत्राचा वापर करताना पाहायला मिळतंय। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्या कारणामुळे नाशिक आणि रायगड या दोनही पालकमंत्री पदाला आपल्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या इकॉनॉमिक फोरमसाठी आपल्याला दावोस दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून जेव्हा महाराष्ट्रामध्ये परततील तेव्हा नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। मात्र वाद हा विकोपाला जाऊ नये म्हणून तुर्तास तरी नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतला आपल्याला स्टे कायम करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। तुषार, खरं तर आज सकाळपासून सुद्धा आपण काही बातम्या बघतो ज्यामध्ये पालकमंत्री पदावरून नाराजी असल्याचं बोललं जात आहे। आता या संदर्भात जेव्हा स्थगिती आली आहे त्यानंतर काही प्रतिक्रिया येत आहेत का? नक्कीच जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती तेव्हापासूनच प्रामुख्याने रायगडमध्ये आपल्याला आक्रमक पवित्रा भरत शेठ गोगावले यांच्या समर्थकांनी घेतल्याचं पाहायला मिळत होतं आणि जवळपास 40 समर्थकांनी राजीनामा दिले। जोपर्यंत मंत्री भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद रायगडचं केलं जात नाहीये तोपर्यंत आम्ही शिवसेना पक्षाचं काम करत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा 2.5 वर्षामध्ये सत्तांतर झालं होतं तेव्हा भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं होतं। मात्र त्यांनी अट ठेवली होती, जर मला तुम्ही मंत्री करणार असाल तर तुम्ही मला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात यावं। मात्र त्यांना आपण पाहिलं असेल तर पालकमंत्री पदापासून आपल्याला त्यांना दूर ठेवताना पाहायला मिळालं होतं। आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जे सर्व आहेत सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। आणि रायगडचं आपण जर राजकीय गणित पाहिलं असेल तर तटकरे विरुद्ध गोगावले हा सामना गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। त्यामुळे जर रायगडचं पालकमंत्रीपद हे तटकरे यांच्या कुटुंबियांना मिळालं तर या ठिकाणी भरत शेठ गोगावले यांचे शिवसैनिक आपल्याला मोठ्या प्रमाणात नाराज होताना पाहायला मिळतात। त्यामुळे नाशिकपेक्षा तीव्र प्रतिक्रिया आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळत होती। त्यामुळे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरती जरी असले तरी महाराष्ट्रातल्या परिस्थितीवरती ते लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जी राजकीय आपल्याला उद्विग्नता पाहायला मिळाली त्या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्टे देण्यासंदर्भात सांगण्यात आलं आणि आता राज्य सरकारने या संदर्भातलं GR काढण्यात आलेलं आहे आणि या GR मध्ये नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याला आपल्याला स्थगिती देण्यात आलेलं आहे। आता आपल्याला पाहावं लागणार आहे ज्या प्रकारे कोल्हापूर जिल्ह्याला प्रकाश आंबेडकर आपल्याला त्या ठिकाणी पालकमंत्री होताना पाहायला मिळाले आणि सहपालकमंत्री म्हणून आपल्याला माधुरी मिसाळ यांना देण्यात आलं होतं। त्यामुळे रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेना
भाजपा आणि राष्ट्रवादी ह्या 3 पक्षांमध्ये आपल्याला मतांतर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या दोघांची जर नाराजी दूर करायची असेल तर या दोघांना घेऊन स्वतः आपल्या पक्षातल्या मंत्री गिरीश महाजन यांना पण जर न्याय द्यायचा असेल तर नेमका काय मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की गिरीश महाजन 2014 ते 2019 या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्वतः गिरीश महाजन आपल्याला नाशिकचे पालकमंत्री राहिल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र मध्यंतरी राज्यामध्ये जे सत्तांतर झालं या सत्तांतराच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळताना पाहायला मिळालं होतं। मात्र आता राज्यामध्ये जेव्हा भाजपाला आपल्याला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्याचं पाहायला मिळालं तेव्हा जी पालकमंत्री पदाची आधीची यादी होती त्यामधल्या काही प्रमुख चेहऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी रिटेन केल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामधलाच रिटेन करणारा प्रमुख चेहरा होता तो म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांचा। त्यामुळेच आपल्याला नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आलं। स्वतः गिरीश महाजन गेल्या अनेक दिवसांपासून आता आपल्याला नाशिकच्या ज्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेताना पाहायला मिळतात। किंबहुना 2027 मध्ये जो आपल्याला नाशिकमध्ये कुंभमेळा होताना पाहायला मिळणार आहे त्या कुंभमेळ्या संदर्भातली आढावा बैठक देखील आपल्याला गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये घेतल्याची पाहायला मिळाली। आणि मुंबईमध्ये 2 दिवसांपूर्वी कुंभमेळ्या संदर्भातली जी आढावा बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर जो प्रमुख चेहरा या बैठकीमध्ये होता तो म्हणजे गिरीश महाजन। याचा अर्थ असा स्पष्ट होता की पालकमंत्री पदाची यादी येण्यापूर्वीच गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिलं जाईल या संदर्भातल्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या। अधिकारी जो वर्ग होता त्या अधिकारी वर्गामध्ये देखील चर्चा सुरू होती की गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री पद दिलं जाणार आहे। मात्र गिरीश महाजन यांच्या नावाची जेव्हा पालकमंत्री पदासंदर्भातली नियुक्ती जाहीर झाली त्यानंतर मात्र नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस जेव्हा दावोस दौऱ्यावरती गेले तेव्हा देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून या संदर्भातला ब्रीफिंग देण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल किंवा रायगड असेल ह्या 2 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासंदर्भातला वाद हा विकोपाला गेलेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते। त्यामुळे नाशिक असेल किंवा रायगड असेल या 2 जिल्ह्यातल्या पालकमंत्री पदाला स्टे देण्यात आलेला आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा दावोस दौऱ्यावरून परततील तेव्हा या संदर्भातला निर्णय ते आपल्याला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निश्चित तुषार, त्यामुळे खरंच ही मोठी घडामोड म्हणावी लागेल। पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद आता चव्हाट्यावरती आलेला बघायला मिळतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ते सगळ्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे। इकडे सामनाशी पाहत राहा न्यूज 18 लोकमत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती विलास लांडे आणि अजित गव्हाणे ही गुरु शिष्याची जोडी पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे। विलास लांडे यांनी आपण अजित पवार यांची साथ देणार असल्याचे संकेत दिलेत, तर अजित गव्हाणे हे 20 माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत। या संदर्भात अजितदादा आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावा विलास लांडे यांनी केलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी। त्यासाठी अजित पवार याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे। कारण शेवटी गेली 15 वर्ष अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन प्रकल्प, ग्रेट सेपरेटर, उड्डाणपूल अनेक त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं ते अजित पवारांनी। म्हणजे कमी भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी बसला पाहिजे, त्याच्याकडनं काम करून घेता आलं पाहिजे, प्रशासन चांगलं असलं पाहिजे, ही आतुटी अजित पवारांकडून त्या ठिकाणी मी शिकलेलो आहे। आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।